तेव्हाचा तो परब्रह्म पांडुरंग आहे, तेव्हाचा तो पांडुरंग आलेला आहे. मग आता आला कुठून बघा. युगे 28चा कसा नाही आहे ते दाखवत तुम्हाला. युगे 28 म्हणजे कसं आहे बघा, शॉर्टकट मध्ये सांगतो. कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग 4 युग आहेत. कृतयुग आहे 17,28,000 वर्ष, त्रेतायुग आहे 12,96,000 वर्ष, आणि द्वापरयुग आहे 8,64,000 वर्ष, आणि कलियुग आहे 4,32,000 वर्ष. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर 43,20,000 वर्ष होतात. ह्याला एक महायुग म्हणायचं महाराज. कृत, त्रेता, द्वापर, कली एक महायुग, 2 महायुग, 3 महायुग, 4 महायुग, 5, 6, 7 असे 27 महायुग संपले आतापर्यंत ह्या मन्वंतरातले. आता हे मन्वंतर चालू आहे, वैवस्वत मन्वंतर चालू आहे. जसं 7वा महिना जुलैतला 28 तारीख, 27 तारीख संपली, 28 तारीख. तसं आज 29 तारीख आहे सोडा, पण सांगायचं बघ काय, 27 महायुग संपली आणि 28वे महायुग चालू आहे. 28 कृतयुग संपले, त्रेतायुग संपले, द्वापरयुग संपले, आणि आता कलियुग चालू झालेलं आहे. कलियुग चालून 5,100 वर्ष झाली. आणि कलियुगामध्ये पण 4 चरण पडतात. प्रथम चरण 1,08,000 वर्ष, द्वितीय चरण 1,08,000 वर्ष, तृतीय चरण 1,08,000 वर्ष, फोर्थ चरण आहे ते, चतुर्थ चरण आहे ते 1,08,000 वर्ष. आता सांगायचं तर लई मोठा इथं, पण आपल्याला वेळ नाही, सांगत नाही आता ते पुढचं. तर मग बघा, मग 29 हे 28 संपल्यानंतर 29, 30, 31 असे 71 महायुग होतात. मग 7वं मन्वंतर संपतं. मग 8वं मन्वंतर एकदा 72 होतात. मग 9वं मन्वंतर, 10वं, 11, 12, 13, 14 मन्वंतर एका कल्पामध्ये होतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप, चिरंजीव कल्प. हा जो कल्प शब्द आलाय ना, हा 16व्या आणि 17व्या, 18व्या आणि 19व्या, 20व्या श्लोक मध्ये माऊली सांगतात की कसं आहे. 17वा श्लोक वाचा, 8व्या अध्याय सगळा झाला आज आपला. 8व्या अध्यायातल्या 17व्या श्लोक मध्ये हे सांगतात की 1000 महायुग होतात. हे कळलं ना, लक्षात आलं ना. एका कल्पामध्ये 71 असे, एका मन्वंतरात 71 केलं तर असे 14 होतात. 14 गुणिले 71 केले तर 994 होतं महाराज. आणि 6 वेळा ना 72 होते. जसं 2 वर्षात अधिक महिना येतो ना महिला मंडळ, तसं